या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी पिहूने काढलेलं चित्र पाहते आणि ते चित्र पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण पिहूने नंदिनी आणि पार्थ त्यांच्या लग्नाच्या वेळी स्टेजवर जे काही घडलेलं होतं त्याचं चित्र काढलेलं असतं. नंदिनी पिहूला विचारत असते की बाळा, हा सगळा काय प्रकार आहे, तू हे असं चित्र का काढलंय? आणि त्यावेळी पिहू रडतच म्हणते, कारण नंदिनी वहिनी हेच तर सिक्रेट आहे. आणि ते ऐकून नंदिनीला मोठा धक्काच बसतो. आणि मग पिहू तिला सांगू लागते की नंदिनी वहिनी, तुला माहिती आहे का, तुझं आणि पार्थ दादाचं जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा वसू मावशीने दीपकला सांगून तुला किडनॅप केलं होतं. आणि हे ऐकून नंदिनीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर दुसरीकडे काव्या आणि अनिशाच्या घरी चाललेल्या असतात. काव्या म्हणत असते की बरं झालं आपण पहाटेच निघालो, म्हणजे आता लवकरच तुझ्या घरी पोहोचू. आणि त्यावर अनिशा म्हणते की हो काव्या, ते तर आहेच, पण तुझी एक गोष्ट ना माझ्या खूप मनाला लागली आहे. तर काव्या विचारते कोणती गोष्ट? आणि त्यावर अनिशा म्हणते की पार्थ आपल्या दोघींना सोडण्यासाठी येणार होता ना, मग तू त्याला का नकार दिला? अगं, तो किती काळजीपोटी विचारत होता. आणि ते ऐकून काव्या म्हणते की हे बघ, तू मला अजिबात त्यांच्याबद्दल काही सांगू नको. मात्र अनिशा काही गप्प बसत नाही. ती सतत पार्थबद्दलच बोलत असते. काव्याला म्हणत असते की आज जर पार्थ देखील तुझ्यासोबत आले असते तर या प्रवासात तुमच्या दोघांच्या असंख्य अशा आठवणी तयार झाल्या असत्या. मात्र काव्या म्हणते की काय करायचं आहे त्या आठवणींचं, फक्त 6 महिन्यांचा तर प्रश्न आहे, मी एकटी आहे ना, तेच बरं आहे. मात्र त्यावेळी अनिशा हसून म्हणते की या जगामध्ये ना कोणीच एकटं नसतं, युनिवर्स प्रत्येकासाठी कोणाला ना कोणाला पाठवतं. आणि तुला काय माहीत, कदाचित युनिवर्स आत्तासुद्धा असा काहीतरी जुगाड करत असेल ज्यामुळे तुझी आणि पार्थची पुन्हा भेट होईल. आणि हे ऐकून काव्या तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणू लागते की मला ना कळतच नाही आहे, युनिवर्स असा जुगाड का करत नाही आहे जेणेकरून तुझं आणि त्या बोक्याचं तोंड बंद होईल. कारण जर जगामध्ये कोण जास्त बडबड करतं याची स्पर्धा लागली ना, तर तुम्ही दोघं नक्की जिंकू शकता. आणि हे ऐकून अनिशा गप्प बसते. तर दुसरीकडे मानिनी चहा पीत पेपर वाचत बसलेली असते. तितक्यात पार्थ त्या ठिकाणी येतो. मानिनी हसतच त्याला विचारते की काय रे, आज तुझी सकाळ खूपच उशिरा झाली. तर पार्थ म्हणतो हो आई, कारण आज मी गेस्ट रूममध्ये झोपलो होतो आणि तिथे मला एकदम शांत झोप लागली. आणि हे ऐकून मानिनी हसतच विचारते का तुझ्या रूममध्ये काव्याची कटकट असते का? आणि त्यावर पार्थ देखील हसतच हो म्हणतो. त्यामुळे मानिनी नाटक करत म्हणते की बघ काव्या, ऐकतेस ना हा काय बोलतोय ते? त्यामुळे पार्थ घाबरून पाठीमागे वळून पाहतो. त्याला असं वाटतं की खरंच काव्या तिथे आहे. मात्र काव्या त्या ठिकाणी नसते. आणि पार्थची ती अवस्था पाहून मानिनी मात्र हसू लागते. आणि मग त्यानंतर ती पार्थला विचारते की मला सांग, अनिशाला आणि काव्याला सोडण्यासाठी तू का नाही गेला? आणि त्यावेळी पार्थला काल रात्री घडलेला प्रकार आठवतो. मात्र तो आईला सांगताना असं म्हणत असतो की अगं काव्या मला म्हणत होती की पार्थ प्लीज आम्हाला सोडायला चला, पण मीच तिला म्हटलो की मी येण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुम्ही तुमच्या जा. आणि तसंही मला तुमच्या स्पेसमध्ये यायचं नाही आणि म्हणूनच मी गेलो नाही. पण हे ऐकून मानिनी हसू लागते. ती म्हणत असते की पार्थ, अरे आईसोबत तरी खोटं नको ना बोलू, मला खरं खरं सांग, काव्याने सरळ तुझ्या तोंडावर सांगितलं ना की अजिबात येण्याची गरज नाही? आणि ते ऐकून पार्थ हसतच होकार देतो. आणि मग त्यानंतर तो नंदिनीबद्दल विचारतो. तर मानिनी सांगते की ती तिच्या रूममध्येच आहे. आणि मग पार्थ तयार होण्यासाठी जातो. तर दुसरीकडे नंदिनी अस्वस्थपणे तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. तिला सतत काल रात्री पिहूने जे काही सांगितलेलं तेच आठवत असतं. त्यावेळी नंदिनीने अनेकदा पिहूला विचारलेलं असतं की हे सगळं खरंच खरं आहे का, नक्कीच तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मात्र पिहू रडतच म्हणत असते की नाही नंदिनी वहिनी, हे सगळं खरं आहे, मी वसू मावशीच्या खोलीबाहेर उभी होते तेव्हाच मी हे सगळं ऐकलं. वसू मावशी स्वतः बोलत होती की मीच दीपकला सांगून त्या नंदिनीला तिच्याच लग्नातून किडनॅप केलं होतं. आणि जेव्हा मला हे सगळं कळलं ना, तेव्हा मी खूप घाबरले. मी तुला सांगण्याचा प्रयत्नही केला, मात्र माझी हिंमतच झाली नाही. आणि मग त्यानंतर ॲनिव्हर्सरीच्या दिवशी वसू मावशीने तर मला धमकीच दिली की जर तू हे कोणाला सांगितलं तर ती मला आईबाबांना आणि ताईला घरातून बाहेर काढेल. आणि हे सगळं काही ऐकून नंदिनीला तर काय करावं ते सुचत नाही. आणि मग त्यानंतर ती खूप विचार करत असते. म्हणत असते
वसू आत्यांमुळे आम्हा चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. पार्थला आणि काव्याला त्यांच्या मनाविरुद्ध एकमेकांशी लग्न करावं लागलं. माझ्या कॅरेक्टरवर शंका घेतल्या गेल्या आणि त्यामुळे जीवाला माझ्याशी लग्न करावं लागलं. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असताना जीवा त्या ठिकाणी येतो. तो नंदिनीला विचारत असतो की काय गं, काय झालं, तू अजून इथे काय करते? आणि मला सांग, तू एवढी थकलेली का दिसते? तू अजून अंघोळही केलेली नाही आहेस का? मात्र जीवाच्या या इतक्या प्रश्नांनी नंदिनी खूप चिडते आणि त्याच्यावर ओरडू लागते. ती म्हणत असते की प्लीज तुम्ही जिमला जाताय ना, मग जा, मला काही विचारू नका. आणि तिला असं अचानक चिडलेला पाहून जीवा काळजीत पडतो. तो तिला म्हणतो की तू टेन्शनमध्ये असताना मी कुठेही जाणार नाही आहे. जे काही घडलं आहे ते प्लीज मला सांग. पण नंदिनी जीवाला काही सांगायला तयारच नसते. कारण तिला माहिती असतं की जर हे सत्य बाहेर आलं तर या देशमुख घराण्याचा पाया हल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ती काय करावं याच विचारात असते. पण तितक्यात जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांगून तर बघ, कदाचित मी त्यावर एखादं सोल्युशन देऊ शकतो. आणि हे ऐकून नंदिनी म्हणते की ठीक आहे, मग मी उदाहरण म्हणून तुम्हाला असं सांगते की समजा उद्या मला तुमच्याबाबत अशी एखादी गोष्ट समजली ज्यामुळे या घराचा पाया हलू शकतो, तर मग मी काय करायला हवं? आणि नंदिनीचा असा प्रश्न ऐकून जीवाच्या चेहऱ्याचा तर रंगच उडतो. पण मग तो नंदिनीला सांगतो की हे बघ, तू तेच करायला हवं जे सत्य असेल. कारण तूच एकदा बोलली होतीस की एक वेळ मी माझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकते, पण विश्वासघात करणाऱ्याला नाही. त्यामुळे जे योग्य आहे, जे सत्य आहे तेच तू कर. आणि हे ऐकून मग नंदिनीसुद्धा त्या वसूचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणण्याचा निर्धार करते. दुसरीकडे पार्थ जेव्हा त्याच्या रूममध्ये जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की काव्या तिचा चष्मा घरीच विसरून गेली. आणि मग तो म्हणू लागतो की खरंच ही मांजर खूप विसरभोळी आहे, पण आत्ता ती कुठे असेल काय माहिती. आणि मग तो अनिशाला कॉल करतो. तिला विचारू लागतो की तुम्ही सुखरूप पोहोचलात का? आई बरी आहे ना? तर अनिशा सांगते हो पार्थ, आम्ही व्यवस्थित पोहोचलो आणि आईची तब्येत देखील आता बरी आहे. पण तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचं आहे ना, ती व्यक्ती इथे नाही. आणि ते ऐकून पार्थ घाबरून विचारतो म्हणजे काव्या कुठे गेल्या? तर अनिशा हसतच सांगते की अहो ती आईला भेटली आणि लगेच परतीच्या प्रवासाला निघाली. आणि हे ऐकून पार्थलाही आनंद होतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या कॅबने घरी जाण्यासाठी निघालेली असते. पण त्या कॅबचा ड्रायव्हर फोनवर त्याच्या बायकोसोबत बोलत असतो. आणि त्याची बडबड ऐकून काव्याला मात्र मग त्रास होऊ लागतो. ती त्याला सांगते की प्लीज तुम्ही फोन ठेवून द्या, आत्ता आपण गाडीत आहोत, उगाच फोनवर बोलू नका. मात्र तो माणूस काही ऐकत नाही. तो काव्यालाच म्हणतो की मॅडम, तुम्ही पॅसेंजर सारख्या गुपचूप शांतपणे बसा ना, कशाला उगाच मध्ये मध्ये बोलताय? तर काव्या म्हणत असते की हे बघा, मला ना तुमच्यामुळे खूप डिस्टर्ब होतं आहे, तुम्ही प्लीज तुमची बडबड बंद करा. पण तो ड्रायव्हर काही ऐकत नाही. आणि मग त्या दोघांचाच वाद सुरू होतो. शेवटी काव्या म्हणते की थांबा, मी ना आता तुमची कंप्लेंटच करते. आणि मग ती गाडीतून खाली उतरते. तर तो ड्रायव्हर पटकन तेथून पळून निघून जातो. त्यामुळे काव्या तर घाबरते. तिला प्रश्न पडतो की आता करायचं तरी काय, घरी जायचं तरी कसं? आणि मग ती पार्थला बोलावण्याचा निर्णय घेते. मात्र तिला असं वाटतं की जर आपण आता त्या बोक्याला कॉल केला तर तो आपल्यावर खूप ओरडेल, म्हणेल की मी आधीच सांगत होतो की मी तुम्हाला सोडायला येतो, पण तुम्हीच नाही म्हणालात, आता या कसं घरी यायचं ते. आणि म्हणून मग ती पार्थला कॉल न करता मानिनीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. तर मानिनी हसतच म्हणते की काही हरकत नाही, मी ड्रायव्हरला पाठवते, तू फक्त लोकेशन सेंड कर. आणि त्यावर काव्याही हो म्हणते. दुसरीकडे नंदिनी त्या वसू आत्याकडे जाण्यासाठी निघालेली असते. तिला सतत लग्नामध्ये घडलेला आणि त्यानंतर घडलेला एक एक प्रसंग आठवत असतो. आणि मग ती त्या वसूसमोर जाऊन उभी राहते. वसू तिला विचारत असते की काय गं नंदिनी, काय झालं, तुला काही बोलायचं आहे का? तर नंदिनी म्हणते की वसू आत्या, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मात्र तिची हिंमतच होत नसते तो विषय काढण्याची. तर वसू म्हणते की हे बघ, जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल. आणि त्यावेळी नंदिनी मग तिला स्पष्टपणेच विचारते की तुम्ही मला माझ्या लग्नातून दीपकला सांगून किडनॅप केलं होतं का? आणि ते ऐकून वसूच्या पायाखालची तर जमीनच सरकते. ती म्हणत असते की अगं हे काय बोलतेस तू? तर नंदिनी म्हणते की हे बघा वसू आत्या, मी तुम्हाला जाब विचारत नाहीये, मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारते आणि या प्रश्नाचं तुम्ही मला खरं खरं उत्तर द्यावं असंच मला वाटते. त्यामुळे सांगा, तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं का? पण त्यावेळी ती वसू मात्र घाबरून काही उत्तर देतच नसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत
अखेरीस नंदिनीला हे सगळं काही असह्य होतं आणि ती घरातील सगळ्यांसमोरच सांगते की वसू आत्यांनीच मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि हे सत्य ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.